सर्वांना नमस्कार. तुझी माझी जोडी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शशी आता आरती घेऊन पळतच खोलीत गेला. तो प्रसाद खायला सुद्धा थांबला नाही आणि चंद्राची वाट बघत बसला. मग चंद्रा खूप उशिरा आली आणि खूप कंटाळली होती ती. आणि शशी तिला म्हणाला, चंद्रा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि चंद्रा जांभई देत म्हणाली, काय? आता जे बोलायचं ते सकाळी बोल, मला लय झोप आली आहे, असं म्हणून ती बेडवर पडली. आणि शशी म्हणाला, चंद्रा, अगं ऐक ना, आता नाही बोललो तर खूप उशीर होईल, मला बोलू दे ना, तू ऐकशील ना? मग ती एक जांभई देत म्हणाली, बरं बोल, मी ऐकते. आणि शशीनं ते पैंजण हातात घेतलं आणि म्हणाला, चंद्रा, आत्ता मला तुझ्या पायात माझ्या हातानं हे पैंजण घालायचं आहे. तू म्हणतेस ना की मी कोणत्या हक्कानं ते घालीन, तर मला तेच सांगायचं आहे. तू ऐकतेस ना? असं म्हणून त्यानं तिच्याकडे पाहिलं तर चंद्रा पटकन झोपलीच होती, कारण खूप दमली होती. दिवसभर कामच तर करत होती. तिच्या हाताला हात नव्हता आणि पायाला पाय नव्हता. आणि तो हसला. तिच्या डोक्याखाली व्यवस्थित उशी ठेवली आणि तिचा बेडच्या खाली लोळणारा पदर उचलून तिच्या पोटावर ठेवला. आणि त्यानं काही वेळ तिच्या शांत पण तजेलदार चेहऱ्यावर त्याची नजर टाकली. आणि तो वळणार इतक्यात त्याच्या नागकड्यामध्ये तिचा पदराचा गोंडा अडकला. आणि त्याला तर वाटलं की तिनंच त्याला पकडला की काय. आणि त्यानं पाहिलं तर तिचा पदर अडकला होता आणि शशी आता थांबू शकत नव्हता. मी तिच्यापासून दूर जाऊ नये असाच हा संकेत आहे असं समजून त्यानं ते पैंजण घेतलं. हळूच तिच्या पायावरची साडी थोडी वर केली आणि तिच्या नाजूक गोऱ्या पायात ते पैंजण घातलं. आणि पायावर त्याने हळूच ओठ टेकवले आणि गालात हसला आणि म्हणाला, चंद्रा, आय लव यू. तसा थांबला आणि तिला समजेल अशा भाषेत म्हणाला, चंद्रा, तू मला खूप आवडतेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि आता तुझी बारी. तू सुद्धा माझ्यासाठी तुझ्या मनात जे काही आहे ते मला सांगायचं, असं म्हणून झोपला. सकाळी जेव्हा चंद्रा झोपेतून उठली आणि त्याच्याकडं बघितलं तर तो पालथा झोपला होता. आणि तिने पाय खाली सोडले आणि चालायला लागली. तसं छन छन आवाज आला आणि ती चकितच झाली. आणि आवाज कुठून येतोय असं तिला वाटलं. मग चंद्रानं आणखीन चालून तिच्या लक्षात आलं की आवाज तिच्या पायातून येतोय. आणि तिनं साडी थोडी वर घेतली आणि तिच्या पायात पैंजण बघून तिला हसायला आलं. आणि तिनं भारावून जात त्याच्याकडं बघितलं आणि मनात म्हणाली, म्हणजे त्यानं हक्कानं माझ्या पायात पैंजण घातलं. आणि खूपच खुश होऊन तिचं कामं आवरायला गेली. आता शशीला हळूहळू जाग येत होती. त्याच्या कानावर तिच्या पैंजणांची रुंझुण ऐकू येऊ लागली. आणि ते ऐकत ऐकत शशी ते आवाज आणि तिचं प्रेम मनात मुरवत झोपला होता. आता ती त्याला उठ असं तोंडातून म्हणत नव्हती, मुद्दाम इकडून तिकडून फिरत होती आणि त्या आवाजानं त्याला जागी करत होती. आणि आता तो उठला. समोरून जाणाऱ्या तिचा हात पकडून तिला खाली ओढली आणि म्हणाला, हा काय आगाऊपणा आहे, झोपू दे ना. ती म्हणाली, कोण आगाऊ, मी का? मग माझ्या पायात हे कुणी घातलं, त्याला काय म्हणायचं, ते जरा सांगशील का? आणि शशी म्हणाला, त्याला शहाणपण म्हणतात. ती म्हणाली, फक्त शहाणपण होय, अजून काहीच नाही का? आणि तो मुद्दाम म्हणाला, हो, फक्त शहाणपण. आणि तिला तर आता ऐकायचं होतं की याला प्रेम म्हणतात, पण तो बोले ना. आणि ती चिडून म्हणाली, मग मला नको तुझं शहाणपण, मी येडी आहे तेच बरं आहे. असं म्हणून ती रागात पैंजण काढायला लागली. तसं शशीनं तिचा हात पकडला आणि तिला ओरडून म्हणाला, गप, एकदम गप, खूप झाली तुझी नाटकं. आता जर पुन्हा ते फेकलं ना तर हाकलून दे ना इथनं. बोल, हाकलू का? आणि चंद्रा घाबरून म्हणाली, नको, आणि उठून पळून गेली. आणि शशी हसायला लागला आणि तिच्यावर हक्क गाजवत म्हणाला, हे अंथरूण पांघरून उचलून ठेव आणि माझा ब्रश दे, ते पण पेस्ट लाव. आणि आजपासून माझी सगळी कामं तूच करायची, सगळी म्हणजे सगळी. असं म्हणून त्यानं तिला त्याचे सगळे अधिकार दिले आणि तिच्या स्वाधीन केलं स्वतःला. आणि चंद्रा खूप लाजत होती. आता इकडे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची, पोलिसांची मीटिंग सुरू झाली
या गणपती उत्सवामध्ये काही होऊ शकतं. मुंबईमध्ये गँग वॉर वाढत आहे आणि ज्या गँग जास्त ॲक्टिव्ह आहेत त्या राडा करण्याची शक्यता आहे आणि त्यांच्यावर कडक नजर ठेवली पाहिजे. 1.5 दिवसाच्या गणपतीपासून गणपती उठायला सुरुवात होते आणि तेव्हापासून आपल्याला अलर्ट राहिलं पाहिजे आणि कोणताही दंगा आणि दंगल होता कामा नये. हा सण हिंदूंचा आहे, त्यामुळे मुस्लिम जातीची जी टोळकी आहेत ती काहीतरी दंगल करण्यासाठी प्रयत्न करतील आणि सामाजिक तेढ निर्माण होईल, म्हणून लक्ष ठेवा. आणि यावेळी जास्त ॲक्टिव्ह कोणत्या गँग आहेत ते पहिले शोधा आणि त्यांच्यावर नजर ठेवा. त्यांना ऑर्डर देणारे जे आहेत त्यांचे म्होरके, त्यांच्यावर कडक नजर ठेवा. टोळीचे गँगचे जे लीडर आहेत त्यांच्यावर नजर ठेवायला सांगितली आणि काही संशयास्पद दिसलं की तिथल्या तिथं अटक करा, अशी खूप गहन गंभीर चर्चा सुरू होती. आणि या सगळ्यामागे कोण असावं? उस्मानची गँग आणि सलाईंची गँग तर थोडीशी शांतच वाटते, कारण त्यांना चांगलाच दणका बसला होता आणि पाठीमागे काही दिवसांपूर्वी सल्या गँगवर कोणी हल्ला केला असावा असा संशय व्यक्त केला. आणि आता सगळेच एकमुखानं म्हणाले, रवी शेठ. ते खूप जुने गँगस्टर आहेत, त्यांच्या इतका हुशार माणूस नाही कुठंच. आणि उस्मान, सल्या ही त्यांचीच पिल्लं आहेत, त्यांच्याच हाताखाली तयार झालीत, पण आता त्यांच्याच विरोधात आहेत. पण कधी काळी ते त्यांच्याच गँगमध्ये होते असं एक इन्स्पेक्टर माहिती देत म्हणाले. आणि त्यांचे सिनियर म्हणाले, इन्स्पेक्टर, त्यांचं कौतुक करून दाखवू नका, त्याला कसा पकडायचा ते पहा. आणि दुसरे इन्स्पेक्टर म्हणाले, पण रवी शेठ विरोधात एकही पुरावा नाही, त्यांना कसं पकडायचं? आणि त्यांच्या मानेपर्यंत हात न्यायचा म्हणजे खूप अवघड आहे. त्यांचा राईट हँड तो अजित अजूनही बाहेरच फिरतोय, त्याचं काय करायचं? कुठं बिळात जाऊन बसला आहे कुणास ठाऊक. सापाला बिळातून बाहेर काढायचा असेल तर पुंगी वाजवावी लागेल. आणि तो एकटा नाहीच, त्याच्यासोबत एक मुलगीसुद्धा आहे असं कळतंय. आणि त्याच्या त्या नागिनीवर पण लक्ष ठेवावं लागेल. त्याचं पाठीमागचं क्रिमिनल हिस्ट्री आणि रेकॉर्ड काय आहे ते बघावं लागेल. पण असंही काहीच नाही, अजिबात त्याचं काही रेकॉर्ड सापडत नाही. मग आता रवी शेठवर कडक नजर ठेवूया आणि छोटा जरी पुरावा सापडला ना त्यांच्या विरोधात तर त्यांच्या मुसक्या आवळायच्या असं ठरवलं. मग मीटिंग झाली आणि त्यांच्या विरोधात मीटिंगमध्ये जे इन्स्पेक्टर खूपच बोलत होते त्यांनी लगेच रवी शेठला फोन केला, कारण ते रवी शेठसाठी सुद्धा काम करायचे. आणि आता असे इन्स्पेक्टर गँगसाठी काम करतात आणि पोलिसांमधल्या मीटिंगमधल्या खबरी त्या गँगस्टरपर्यंत पोहोचवतात. मग ते इन्स्पेक्टर जे स्वतःच रवीच्या विरोधात बोलत होते ते म्हणाले, हॅलो. तसा त्याचा आवाज ओळखून रवी शेठ म्हणाले, बोल, काय झालं आजच्या मीटिंगमध्ये? आणि ते इन्स्पेक्टर म्हणाले, रवी शेठ, आजचा सगळा फोकस फक्त आणि फक्त तुमच्यावर होता. तुम्ही बाहेर पडताना आणि काहीही प्लॅन करताना काळजी घ्या. पोलीस खूप अलर्ट झाली आहे. तुमची एक चूक, तुमच्या विरोधात एक पुरावा आणि तुम्ही तुरुंगात. तुम्हाला कळते ना मी काय म्हणतो? रवी शेठ गंभीर आवाजात म्हणाले, येस, आय अंडरस्टँड, ओके. काही असेल तर कळव, तुझी मिठाई तुला मिळेल, असं म्हणून फोन ठेवला. आणि त्या बलात्कारी आणि खुनी इन्स्पेक्टरचा काटा कसा काढायचा याचा विचार रवी शेठ करायला लागले. आणि म्हणाले, मला माझी पर्वा नाहीच, पण त्या निष्पाप मुलीला न्याय मी देणारच, असं म्हणून त्यांनी फोनचा रिसिव्हर जोरात आपटला. मग इकडे आज चंद्रानं उकडीचे मोदक बनवले होते आणि शशी सारखा घरात असायचा म्हणून ती खूप खुश होती. तिनं मोदक केले. त्याच्या वासानं शशीच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो एक मोदक उचलणार इतक्यात चंद्रानं त्याच्या हातावर फटका दिला आणि म्हणाली, आधी देव बाप्पाला आणि मग तुला. तो म्हणाला, का? माणसात देव असतो असं कोण म्हणतं? तूच ना. मग माझ्यात देव नाही का? आणि चंद्रा गप्प बसली.
काय बोलावं तिला कळेना आणि ती काहीतरी सुचून म्हणाली, अरे ते कसं असतं बघ, देव जेव्हा लांब असतो तेव्हा असं म्हणतात आणि माणसाला खायला घालतात देव समजून. पण आता देव जवळ आहे की नाही, मग आधी देवाला आणि मग तुला. आणि शशी म्हणाला, मग मला नको, मला आत्ताच पाहिजे, देवाच्या नंतर मला अजिबात नको. चंद्रा म्हणाली, नाही म्हणजे नाही, मी तिकडून येणार आणि मग तुला मोदक मिळतील, समजलं. आणि जर लगेच पाहिजे असेल तर चल माझ्यासोबत, तिथेच तुला लगेच देते. आणि शशी रुसला आणि गाल फुगून म्हणाला, मग नको मला, घाल तुझ्या देवाला. आणि पेपर वाचत बसला. मग ती खाली गेली, गणपतीला मोदक दाखवून आली आणि शशीला वाटलं तिने आणलं असेल मोदक आणि खा म्हणेल. आणि त्यानं खूप उत्सुकतेने बघितलं तर ताट रिकामं होतं. आणि तो मला, हे काय, तू सगळे मोदक संपवले, परत घेऊन येते असं म्हणाली होती ना, आणि एक पण आणलं नाही. आणि चंद्रा म्हणाली, पण तूच म्हणाला की नको, म्हणून सगळे वाटून टाकले. आणि शशी तिच्यावर दात ओठ खाऊन मला, गावंढळ अडाणी कुठली, नको म्हटलं तर खरंच नाही देणार का. अगं मी फक्त चिडलो, जाऊ दे, तुला ना बोलायलाच नको, असं म्हणून पुन्हा गाल फुगवून बसला. आणि आता तिनं आत जाऊन अख्खं 21 मोदकानं भरलेलं ताट आणलं आणि त्याच्यासमोर ठेवलं. आणि ते बघून शशी जाम खुश झाला आणि हावरटासारखा मोदक उचलला, इतक्यात पुन्हा थांबला आणि मुद्दाम रुसायचं नाटक करत म्हणाला, आता नको मला, जा बाहेर सगळ्यांना देऊन ये. आणि ती म्हणाली, सगळ्यांना दिला, आता फक्त तुला प्रसाद द्यायचा राहिला, आता खा की, किती त्रास देशील. आणि मला माहीत आहे हा त्रास तू मला त्याच हक्काने देतोस ना, ज्या हक्कानं माझ्या पायात तू पैंजण घातलं. आणि शशी थोडा हसला, पण खात नव्हता. आणि मग तिनं सुद्धा तितक्याच हक्कानं त्याचं नाकच दाबलं आणि मग त्याचं तोंड उघडलं आणि तिनं अख्खा मोदक त्याच्या तोंडात घातला आणि म्हणाली, आता खा, बाहेर काढलास तर माझी शपथ आहे, खा बरं गुपचूप. आणि मग शशी हसला आणि त्याच्या जिभेवरती चव इतकी रेंगाळली, त्यानं पटापट पटापट मोदक खायला सुरुवात केली. आणि खात खात तिला म्हणाला, ऑसम, मस्त, तुला सांगू का, माझी आजीसुद्धा असेच, माझी आजी म्हणजे माझ्या बाबांची आई सेम असेच मोदक करायची. आणि चंद्रा म्हणाली, हो का. शशी म्हणाला, हे पण तुला कोणी शिकवलं असे मोदक बनवायला. चंद्रा म्हणाले, मला माझ्या आईनं शिकवलं. आणि शशी म्हणाला, कमाल आहे ना, एकच रेसिपी कशी असू शकते दोघींकडे सुद्धा. तुला सांगू का चंद्रा, आजीचे हातचे मोदक खाल्ल्याची फिलिंग येते. आणि चंद्रा पुन्हा त्याचं इंग्लिश विंग्लिश काहीच न कळून म्हणाली, काय येते. आणि शशी मला, आता तुला समजवत बसायला मला वेळ नाही, मला खाऊ दे. आणि तुला ग, तू पण खा की, नाहीतर मी संपवणार. ती त्याच्याकडं गालाला हात लावून कौतुकानं बघत होती आणि म्हणाली, मग खा की सगळं, नको मला. आणि शशी म्हणाला, का, तू प्रसाद नाही खाणार का तुझ्या देवाचा. आणि चंद्रा म्हणाली, माझा प्रसाद मला मिळाला. शशी म्हणाला, मिळाला होय, मग कुठे आहे. आणि त्याच्याकडे प्रेमळ नजरेनं बघत चंद्रानं आणखीन एक मोदक उचलला, त्याच्या तोंडासमोर पकडला. मग त्यानं तो मोदक खाल्ला. आणि चंद्रा म्हणाली, हे काय, तू तू आहेस माझा प्रसाद. आणि हसून आत निघून गेली. आता तोही हसून उठला, तिच्या हाताला पकडलं आणि बाहेर आणली आणि तिच्या तोंडात एक मोदक घातला आणि म्हणाला, आता फक्त हाताने भरवतोय, नंतर मग, असं म्हणून त्यानं हसून चावटपणे ओठ चावले. तशी चंद्रा खूप लाजली आणि तिच्या काळजात धस्स झालं. तिनं लाजून उंजलीमध्ये चेहरा लपवला आणि त्याच्याकडे पाठ करून उभा राहिली.
आणि आता असं उघड उघड बोलूनच त्यानं तिला स्वतःकडे वळवली आणि तो त्याचं तोंड तिच्या तोंडाच्या खूप जवळ घेऊन गेला. आणि चंद्रानं सुद्धा आता होकार दर्शवत डोळे मिटून घेतले आणि तिची छाती खूप धडधड करत होती. शशीनं सुद्धा त्याचे डोळे झाकून घेतले आणि आता तो तिच्या तोंडात तोंड घालणार इतक्यात त्याला आठवली ती मुलगी जिच्या तोंडात तोंड घालून तोंड बंद केलं होतं त्यानं, तीच. आणि का कुणास ठाऊक आता त्याला चंद्राचं चुंबन घेणं उचित वाटलं नाही आणि त्यानं तिला सोडली आणि बाजूला जाऊन मोदक खात बसला. आणि खरंच ती पुन्हा मला भेटेल का, की चंद्राच माझ्या नशिबात आहे असं त्याला वाटलं. एकदा भेटली ना तर तिची माफी तरी मागून टाकतो. आणि माझं लॉकेट ते पण तिच्याकडे असेल का, ते तिनं ठेवलं असेल की फेकलं असेल. असे विचार त्याच्या डोक्यात आले आणि मला जितकी त्या पहिल्या चुंबनाची आठवण येते तितकी आठवण तिला येत तरी असेल का असं वाटून शशी विचार करतच मोदकाचे घास खात होता. आणि या मसण्याला पुन्हा काय झालं, इतक्या जवळ आला आणि परत गेला म्हणून चंद्रा हिरमुसली. मग बघता बघता गणपती विसर्जनाचा दिवस आला आणि खूप गर्दी उसळली होती. ढोल ताशे वाजत होते. आता मुंबईची मिरवणूक म्हणजे काय बोलायलाच नको. मानाच्या गणपतीची शेवटची आरती रवी शेठच्या हातून झाली. विसर्जन मिरवणूक निघाली. रवी शेठसुद्धा दरवर्षीप्रमाणे त्या मिरवणुकीत सामील झाले आणि तो इन्स्पेक्टर गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत ड्युटीला होता, ज्याला मारायचा होता. आणि सोबतच भरपूर पोलीस होते आणि त्यांची रवी शेठवर बारीक नजर होती. आणि आता रवी शेठना हे माहीत होतं आणि म्हणून त्यांनी अजितला म्हणजेच शशीला फोन करून सांगितलं होतं की तू येऊ नकोस मिरवणुकीत. आणि शशी म्हणाला नाही बाबा, मी येणार म्हणजे येणार आणि त्या नराधमाला कंठस्नान घालणार. आपलं ठरलंय ना गणपती विसर्जनातच त्याचं विसर्जन करायचं, तर मी करणार आणि तुम्ही दिलेली ऑर्डर मी पाळणारच. रवी शेठ म्हणाले अजित ऐक बेटा, आता मी तुला सांगतोय की येऊ नको, तू माझंही ऐकणार नाही का, खूप पोलीस बंदोबस्त आहे मोठा. शशी म्हणाला बाबा सॉरी, पण मला त्या बाईचा आक्रोश अजूनही ऐकू येतोय आणि ती आत्महत्या केलेली मुलगी माझ्याकडे न्याय मागते दिवसरात्र स्वप्नात येऊन. मी येणार म्हणजे येणार. आणि त्यानं फोन ठेवला. आणि आता पोलिसांनासुद्धा हेच हवं होतं. रवी शेठच्या अनुषंगाने शशीवर सुद्धा पोलीस नजर ठेवून असणार, कारण जिथं रवी शेठ तिथं अजित हे समीकरण ठरलेलं असायचं. त्यांच्या सेफ्टीसाठी अजित रवी शेठच्या आसपास घुटमळायचा आणि हे पोलिसांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी आता रवी शेठवर हल्ला करायचं ठरवलं. म्हणजेच शशी पटकन बाहेर निघेल आणि इतर कोणत्याही गँगने जर त्यांच्यावर हल्ला नाही केला तर आपणच करायचा. आणि तो बाहेर आला की एका दगडात दोन पक्षी मारले जातील. रवी शेठसुद्धा सापडतील, शशीसुद्धा सापडणार, म्हणून बंदोबस्त वाढवला. खरं सांगायचं तर पोलिसांनी आता आणखीन एक शक्कल लढवली होती. अजित असा बाहेर येणार नाही. जोपर्यंत रवी शेठवर हल्ला होत नाही तोपर्यंत तो लपून छपून त्यांचं रक्षण करणार बाजूला फिरून. त्यामुळे जर कोणी इतर गँगनं रवी शेठवर हल्ला नाही केला तर आपणच पोलिसांनीच गुंडाच्या रूपात यायचं आणि रवी शेठवर खोटा हल्ला करायचा. म्हणजे नेमका अजित बाहेर निघणार आणि आपण त्याला पकडायचा, अशी स्ट्रॅटजी यावेळी पोलिसांनी ठरवली होती. मग आता काय होईल, कशा प्रकारे शशी त्या पोलिसाचा जीव घेईल आणि त्या मुलीला न्याय देईल आणि यावेळी शशी जिंकेल की पोलीस, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच. आणि स्टोरी इंटरेस्टिंग वाटत आहे का तर सांगा. खूपच कमी व्ह्यूज येतात म्हणून विचारलं. थँक्यू.